या संक्रांतीला आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। संक्रांतीच्या दिवशी 14 कवड्या घ्यायच्या। हा उपाय आपल्याला सकाळी अंघोळ झाल्यानंतर लगेचच करायचा आहे, ज्यावेळी आपण देवपूजा करत असू त्यावेळी। त्या 14 कवड्यांना केशरयुक्त दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर गंगाजलाने त्या स्वच्छ करून द्या आणि त्यानंतर आपल्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर एक लाल कलरचं कापड अंतरायचं आहे आणि त्यावरती त्या कवड्या आहेत त्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत। त्यानंतर त्याच फोटोच्या पुढं आपल्याला 2 दिवे लावायचे आहेत, एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा। जो तुपाचा दिवा आहे तो लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला लावायचा आणि जो तेलामध्ये विशेषतः तिळाचं तेल वापरायचो तो माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूला लावायचा। आणि एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, तो म्हणजे ओम संक्रांत्याय नमः। हा मंत्र आपल्याला एकदम भक्तिपूर्ण आणि शांत चित्तानं म्हणायचा आहे। त्यानंतर बरोबर दुपारी 12 वाजता त्या कवड्या आहेत त्या उचलायच्या आणि जिथं जिथं आपण पैसे ठेवतो, उदाहरणार्थ आपली पर्स असेल, जेंट्समध्ये पॉकेट असतील किंवा आपल्या घरातली तिजोरी आहे, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक एक कवडी ही ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला जे दिवे आहेत आपले त्यांची अदलाबदल करायची आहे, म्हणजे तेलाच्या ठिकाणी तुपाचा दिवा आणि तुपाच्या ठिकाणी तेलाचा दिवा असं आपल्याला लावायचं आहे। त्यानंतर ना रात्रीच्या वेळी आपण ज्यावेळेस रात्रीची देवपूजा करतो त्यावेळेस जो तुपाचा दिवा आहे तो तुळशीजवळ ठेवायचा आणि तेलाचा दिवा आहे तो दाराच्या उंबरठ्यावरती ठेवायचा। हा उपाय करण्यानं आपल्यावरती लक्ष्मी मातेची कृपा होते। या उपायानं आपल्याला सुख शांती समृद्धी ऐश्वर्य मिळतं, यश आपल्या दारात चालून येतं। आपण जे एखादं काम करत असू त्यामध्ये आपल्याला यश हे नक्कीच प्राप्त होतं, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर। या सगळ्या गोष्टींसोबत आपल्याला प्रयत्न करणं हे गरजेचं असतं आणि प्रयत्नांना देवी शक्तीची जोडी असावीच लागते। संक्रांतीच्या दिवशी अजून एक गोष्ट तुम्हाला न चुकता करायची आहे, ती म्हणजे संक्रांतीच्या दिवशी ज्यावेळेस आपण अंघोळ करू त्यावेळेस अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळी तीळ टाकायचे आहेत आणि काळी तीळ टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे। तर हा उपाय नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।